ऐकू मृगनयनी. ग्वाल्हेरच्या अत्यंत बळकट आणि सुस्थितीत असलेल्या किल्ल्यात फिरत असताना अनेक कलाकुसरीची कामे पर्यटकांचे लक्ष आकर्षित करतात. त्यातही एक वैशिष्ट्यपूर्ण महाल आपले लक्ष वेधून घेतो. ही रचना गुजरी महाल म्हणून ओळखली जाते. गुजरी या नामोच्चारासरशी आपल्या नजरेसमोर येतात त्या मध्य भारतातील वन्य जमाती. ग्वाल्हेरच्या आजूबाजूस दाट अरण्यात वास्तव्यास असलेल्या अनेक जमातींमध्ये राईच्या गुजरी जमातीचा समावेश आहे. ग्वाल्हेरजवळील मुरेनाच्या आसपास नदीच्या काठाकाठाने स्थिरावलेले हे लोक आपल्या साध्या आणि निष्पाप वृत्तीकरिता ओळखले जात असत. पशुपालन, मेंढी बकऱ्यांना चरावयास नेणे, गुराढोरांचे संगोपन करणे यात त्यांचा दिवस कसा निघून जातो हे त्यांना कळत नव्हतं. रात्रीच्या वेळेस वृक्षाच्या पारावर बसून गोष्टीत रमणे, सामूहिक नृत्य, गायन इत्यादींमध्ये रंगून जाणे हा नित्यक्रम. ती सकाळी शेळ्या मेंढ्यांना घेऊन रोजच्या प्रमाणे नदीकाठी रेंगाळली. पाण्यात एक एक दगड फेकत उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण करू लागली. मध्येच एक नजर शेळ्या मेंढ्यांवर टाकून ती आपल्यापासून फार दूर अंतरावर गेली नाहीत याची खात्री करून घेऊन पुन्हा पाण्यात दगड टाकणे सुरू झाले. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. नदीच्या झुळझुळ वाहणाऱ्या प्रवाहात हात टाकून ती बसली होती. पाण्याचा प्रवाह कापणारी तिची बोटं पाण्याशी खेळत होती. वाहत्या प्रवाहाकडे पाहत असताना तिच्या ओठांवर आलेले गीत अत्यंत आर्त आलाप घेऊ लागले. तरुण मनाला लागलेली हुरहुर गीतांमधून व्यक्त होऊ लागली. आपल्या कर्णमधूर मोहक स्वरांना तिने वाट मोकळी करून दिली. काही क्षणातच ती थबकली. समोरच्या दाट झाडीतून पालापाचोळा चुरगळला जात होता. दबक्या पावलांचा आवाज आला. स्पष्टपणे जाणवू लागला. ती स्वतः सावरून बसली. क्षणातच झाडीतून हातात धनुष्यबाण घेतलेला एक शिकारी समोर आला. ती घाबरून गेली. काय करावे ते तिला सुचेना. दोन काळेभोर टपोरे नेत्र लज्जेने खाली पाहत होते. शिकाऱ्याच्या तोंडून अगदी सहज प्रशंसेचे शब्द बाहेर पडले. वा मृगनयनी, काय गातेस? का थांबलीस? असंच गात राहा. माझं नाव मृगनयनी नाही. शेजारच्या गावातल्या एका लहानशा घरात राहते मी. तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो शिकारी म्हणाला, तू कोण आहेस? तुझं नाव काय हे मला माहीत नाही, पण या क्षणापासून मी तुला मृगनयनी म्हणणार. तुझे हरिणीसारखे डोळे याचे साक्ष देतात की तू मृगनयनीच आहेस. लाजून उभी असणारी ती आणखीनच लाजली. पुन्हा एकदा तेच गाणे गा ना, तू सुंदर गातेस. असं त्याने म्हणताच तिने एक नजर कटाक्ष त्याच्याकडे टाकून तिथून पळ काढला. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नुसता पाहतच राहिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच सूर त्याच्या कानी पडले. किती विलक्षण आर्तता होती त्या सुरांमध्ये. एका अनाहूत आकर्षणाने ते सूर त्याला आकृष्ट करीत होते. लपून छपून मृगनयनीचे गाणे ऐकणे ही एक वेगळीच अनुभूती होती. रंगाने काळी सावळीच पण आखीव रेखीव दिसणारी ती गुजरी आपल्या मोहमयी गळ्याने त्याला भुरळ घालीत होती. दिवसामागून दिवस गेले. पाहता पाहता सृष्टी सावनसरींनी नाहून निघाली. झाडे झुडपे डोलू लागली. पक्ष्यांचे गुंजन वातावरणाची धुंदी वाढवीत होते. पण आज त्याचा भास कुठे होत नव्हता. आपले गाणे तो चोरून ऐकतो हे एव्हाना तिला कळले होते. ती देखील या जाणीवेने सुखावली होती. शेवटी न राहावून तिच्या ओठांमधून सजना कब आओगे देसरे हे व्याकुळ बोलाले. मोठ्या तन्मयतेने वेदना गात होती. जणू काही त्याला हाक घालीत होती. ती करून हाक आणि ते बोलके नेत्र त्याला पाहण्यासाठी आतुर झाले होते. तितक्यात दाट झाडीमधून जोराची हालचाल सुरू झाली. झाडावरील पक्षी भुरकन उडाले. 2 मशीनमध्ये टक्कर जुंपली होती. बाकीच्या गुराढोरांनी आपले कान टवकारले होते. त्या मशीनच्या भांडणाने जोर पकडला होता. एकमेकींच्या शिंगात शिंगे अडकवून त्या प्रतिस्पर्ध्यास मागे रेटीत होत्या. बाकीची जनावरे भयभीत झाली होती. अत्यंत भाऊक स्वरांना छेडणारी ही तरुणी आता ते भांडण सोडविण्यासाठी सरसावली होती. तिला मशीनची अजिबातच भीती वाटली नाही. तिने पाहता पाहता आपल्या आवाजाने भांडखोर मशीनवर नियंत्रण मिळवले.
व त्यांना एकमेकांपासून दूर केले. धोका पत्करून तिने अत्यंत शिताफीने हे भांडण सोडविले होते. जिचे गाणे आपण तिला नकळत ऐकले ती तितकी साहसी आणि प्रसंगावधान राखून कार्यरत होणारी आहे हे पाहून त्याला त्या मुलीचे कौतुक वाटले. एक हळुवार संवेदनशील गायिका प्रसंगी खंबीर देखील होऊ शकते हे पाहून त्याचे मन प्रसन्न झाले आणि एक नवीन विचार मनात प्रवेश करून गेला आणि अचानक तो समोर आला. ती सुखावली. तो तिच्या जवळ आला आणि त्याने सरळ सरळ प्रश्न विचारला, मृगनयनी, माझ्याशी विवाह करशील का? या प्रश्नासरशी ती गोंधळून गेली. तिला काहीच सुचेना. ज्याचे नाव गाव माहीत नाही, तो कोण याचीही कल्पना नाही, अशा पुरुषाच्या प्रश्नाला ती उत्तर तरी काय देणार? काही क्षण कोणीच बोलले नाही. एकाएकी घोड्यांच्या टापांचे आवाज कानावर येऊ लागले. ती मागे फिरण्याचा विचार करू लागली, पण त्याने खुणेनेच तिला थांबवून घेतले. काही क्षणात 3-4 घोडेस्वार तेथे आले. घोड्यांवरून खाली उतरून त्या स्वारांनी त्याला वंदन करून त्याच्या नावाचा जय जयकार केला. घडलेली गोष्ट तिच्याकरिता विलक्षण अद्भुत होती. गांगरलेली मृगनयनी महाराज मानसिंग या नावासरशी सावध झाली. तो ग्वाल्हेर राज्याचा राजा मानसिंग तोमर होता. मध्य भारतात 16व्या शतकात भरभराटीस आलेले तोमर वंशीय राजपूत राजांचे एक राज्य ग्वाल्हेर येथे नावलौकिकास आले होते. हा तोमर वंश सुप्रसिद्ध पृथ्वीराज चौहानच्या वंशाची एक शाखा होती. 16व्या शतकात राजा कल्याणमल तोमरचा पुत्र मानसिंग तोमर ग्वाल्हेरच्या राजगादीवर स्थानापन्न होता. शूर, पराक्रमी आणि साहसी म्हणून तर त्याची ख्याती होतीच, पण गुणग्राहकतेसाठी देखील तो सर्वपरिचित होता. विद्वानांना आश्रय देणे, कलाकारांच्या गुणांचे कौतुक करून त्यांचा सन्मान करणे यात देखील तो अग्रेसर असे. अनेक सुंदर इमारती आणि बागबगीचे निर्माण करून त्याने आपल्या राज्यात सर्वजण सुखी केले होते. स्वतः मानसिंग श्रेष्ठ गायक होता. संगीताची त्याची जाण श्रेष्ठ होती. संगीतात नवीन गोष्टींची त्याने भर टाकली होती. संगीतात विशेष करून ध्रुपदमध्ये त्याने मोलाचे योगदान दिले होते. मृगनयनीचे गाणे ऐकून तिच्या अत्यंत मधुर आवाजावर भाळलेला हा संगीत कलेचा जाणकार शासक तिच्याकडे पाहतच राहिला. ती कोण, कुठे राहते यापेक्षा तिची कलेविषयी समर्पण वृत्ती त्याला जास्तच भावली होती. तिची अवस्था तर विचित्रच झाली होती. एका श्रोत्याच्या रूपात स्वतः मानसिंग समोर होता. मृगनयनी, तू अशीच इथे गात जा. मी रोज तुझे गाणे ऐकायला या ठिकाणी येईल. तुझे गाणे ऐकून मिळणारा आनंद राजमहालातील वास्तव्यात नाही, असे म्हणून जाताना मानसिंगाने तिला सोन्याचे कंगन दिले. आता मानसिंह ठरलेल्या समयास गाणे ऐकण्यास येऊ लागला. तिच्या गाण्याला दाद मिळू लागली. त्याचे राजविंडे रूप, त्याची दिलदार गुणग्राहकता आणि संगीत कलेतील त्याची जाण ह्या सर्वच गोष्टी कुणालाही स्तंभित करणाऱ्या होत्या. तर मृगनयनीसारख्या एका सामान्य गुजरी जमातीतल्या नवयौवनेस गानकलेत वरदहस्त लाभला होता. तिच्यासाठी हे देवाघरचं देणं होतं. दोघेही एका अनाहूत ओढीने एकमेकांकडे ओढले जात होते. अशाच एका प्रसंगी तिच्या गाण्यावर बेहद्द खुश होऊन मानसिंहाने तिचे हात आपल्या हातात घेऊन तिचे मनोमन कौतुक केले. त्याच्या प्रशंसेने भारावलेली मृगनयनी स्तंभित झाली होती. ती भानावर आली. तीच मुळी मानसिंहाच्या एका सरळ प्रश्नासरशी. तो प्रश्न होता, मृगनयनी, माझी राणी होशील का? माझ्याशी विवाह करशील का? ती पूर्ती गांगरून गेली. प्रत्यक्ष महाराज मानसिंह तोमर तिचा हात मागत होता. तिच्याशी विवाह करून तिला राणीपद बहाल करणार होते. काय करावे, काय उत्तर द्यावे तिला समजतच नव्हते. काही क्षण स्वतःस हरवून ती स्तंभित अवस्थेत उभी होती आणि मग ती उत्तरली, होय, मी आपली पत्नी होण्यास तयार आहे. पण तिच्या पण या शब्दाने महाराजांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. हा पण कशासाठी? आता ती काय सांगणार, कोणती अट घालणार
कोणते दिव्य करावयास लावणार. काळजीच्या सुरात महाराज उद्गारले, पण काय मृगनयनी? थोड्या विचाराअंती मृगनयनी म्हणाली, महाराज, मला हिरे मानके, सोने चांदी, आभूषणे असले काही नको. माझ्या 2 अटी आहेत. महाराज शासंक मुद्रेने म्हणाले, अटी? अशा कोणत्या अटी आहेत ज्या मी पूर्ण कराव्या असे तुला वाटतंय? मृगनयनीने पहिली अट सांगितली. ग्वाल्हेरच्या किल्ल्यात एक सुंदर महाल माझ्यासाठी निर्माण करण्यात यावा. नक्षीकामाने सजलेला हा महाल गुजरी महाल म्हणून ओळखला जावा. तिथे फक्त माझेच वास्तव्य असावे. महाराजांनी माझे गाणे गुजरी महालात ऐकावे. बस इतकेच ना? मंजूर. महाराजांनी आपली मान हलवली. तुझी दुसरी अट कोणती? त्यावर मृगनयनी म्हणाली, महाराज, माझ्या गावातल्या नदीचे पाणी मला अत्यंत प्रिय आहे. या पाण्याशी खेळतच मी लहानाची मोठी झाले. या पाण्याच्या स्पर्शाशिवाय मी आनंदाने राहू शकत नाही. तेव्हा माझ्या गावच्या नदीचे पाणी किल्ल्यामधील महालात खेळते राहील अशी आपण व्यवस्था करावी. मृगनयनीच्या या दोन्ही अटी तिच्या भोळ्या भाबड्या स्वभावाच्या व निस्पृह भावनेच्या प्रतीक होत्या. महाराजांनी दोन्ही अटी कबूल केल्याची स्वीकृती दिली. परिणामस्वरूप किल्ल्यात महालाच्या निर्माण कार्यास प्रारंभ झाला व किल्ल्यामध्ये जमिनीखालून भुयारी मार्गाने कालवा बांधणे सुरू झाले. महाराज स्वतः या कामात लक्ष घालू लागले. काही दिवसातच गुजरी महालाची निर्मिती झाली. महाराजांनी मृगनयनीशी विवाह करून तिला आपली राणी बनविले. महाराज मानसिंग तोमर आणि मृगनयनीचा रोमांचक स्वप्नमहाल संगीतातील नूतन आविष्काराने सजू लागला. धन्यवाद.